नमस्कार मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. आता 10वी बोर्डाचा पेपर आहे मित्रांनो आपला भूमितीचा, आणि इम्पॉर्टंट प्रश्न या ठिकाणी जाहीर झालेले आहेत. बघा, हे इम्पॉर्टंट प्रश्न पायथागोरसच्या प्रकरणातले आहेत. तर सगळे इम्पॉर्टंट प्रश्न बघा मित्रांनो, याच टाईपचे प्रश्न तुम्हाला परीक्षेला येतात, कारण हे ऑलरेडी बरेचसे प्रश्न याच्यातले ऑलरेडी बोर्डाच्या परीक्षेला आलेले आहेत. बघा, हा प्रश्न खूप वेळा येऊन गेलाय. दिलेले खालीलपैकी कुठले पायथागोरसचे त्रिकुट आहे, तर याचं बी ऑप्शन करेक्ट आहे. चौरसाच्या बाजूची लांबी 10 दिले तर कर्णाची लांबी काढा. कधी कधी कर्णाची लांबी दिली जाते, बाजूची लांबी काढायला सांगितली जाते. तिसरा प्रश्न जो आहे तो 30-60-90च्या प्रमेयावर आधारित आहे. हा पण बघा, कुठले पायथागोरसचे त्रिकुट आहे, तर सी ऑप्शन करेक्ट आहे. याच्यामध्ये कुठले पायथागोरसचे त्रिकुट नाही हे ओळखायचं आहे. हा एक प्रश्न जो बघा 45-45-90च्या या संकल्पनेवर आधारित आहे. इथं बघा, एका चौरसाचा कर्ण आपल्याला 12 वर्गमुळात 2 दिलाय, त्याची बाजू काढा, या प्रकारचा प्रश्न येतो. हे प्रश्न आहेत ना मित्रांनो, या टाईपचेच येतील, फक्त आकृत्या बदलून येतील. हा बघा, भूमिती मध्याच्या गुणधर्मावर आधारित 2 मार्काला प्रश्न येऊन गेला होता. इथं बघा, 16 सेमी बाजू असलेल्या चौरसाच्या कर्णाची लांबी काढा. परत तसाच एक प्रश्न आलाय, चौरसाचा कर्ण 13 वर्गमुळात 2, तर त्याची बाजू आणि परिमिती काढा, असा प्रश्न पण येऊ शकतो. त्याचबरोबर त्रिकोण पीक्यूआर मध्ये एका कोणाचं माप दिले, एक बाजू दिले, दुसरी काहीतरी बाजू दिलेली आहे, तर ईएफ काढा. म्हणजे इथे एकंदरीत पायथागोरसचं प्रमेय तुम्हाला वापरायचं आहे. 3 गुणांच्या प्रश्नांमध्ये मित्रांनो हा एक प्रश्न अतिशय महत्वाचा आहे, कारण त्रिकोणाच्या या ठिकाणी मध्यगेवरती विचारला गेलेला प्रश्न म्हणजे अपोलोनियसच्या प्रमेयावर आधारित बघा, हे 3 प्रश्न तुम्हाला इथे दिसत आहेत. तर यापैकी एखादा प्रश्न तुम्ही करून जा. अतिशय महत्वाचे प्रश्न आहेत, सगळे प्रश्न खूप महत्वाचे. हा बघा एक प्रश्न जो आहे ही सिद्धता आहे. आता या प्रकारचे प्रश्न सुद्धा आपल्याला विचारले जातात. ओके, त्याचबरोबर 4 मार्कांसाठी बघा, हा प्रश्न एकदा विचारला गेला होता बोर्डाच्या परीक्षेला, जो तुम्हाला स्क्रीनवरती दिसतोय. त्याचबरोबर हा एक 4 मार्काचा प्रश्न आहे. त्याचबरोबर बघा, इथे हा दिसतोय, ही आकृती आहे त्याची. तर हे सगळे प्रश्न अतिशय महत्वाचे आहेत. या टाईपचे प्रश्न तुम्हाला मित्रांनो यावर्षी परीक्षेला येऊ शकतात. तर तुम्हाला ही जर पीडीएफ फाईल हवी असेल तर तुम्हाला मिळेल. व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी नोट्सची लिंक दिले, त्या नोट्सच्या लिंकवर क्लिक करून तुम्ही पायथागोरसचं प्रमेय यासोबत इतर सगळ्या विषयांच्या पीडीएफ फाईल आहेत त्या डाउनलोड करू शकताय. म्हणजे तुम्हाला अभ्यास करायला जरा सोपं पडेल. तर पटकन व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा, नोट्सवर क्लिक करा, आणि नोट्सवर क्लिक केल्यानंतर गणित विषय सिलेक्ट करा, आणि त्या गणित विषय सिलेक्ट केल्यानंतर गणिताचे नोट्स जे आहेत तुम्हाला तिथे मिळून जातील, आणि या सगळ्या नोट्स, या सगळे प्रश्न तुम्ही डाउनलोड करू शकताय. तर मित्रांनो पटकन जा तुम्ही व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मधल्या नोट्सच्या लिंकवर क्लिक करा आणि या सगळ्या नोट्स डाउनलोड करून घ्या. धन्यवाद मित्रांनो, बाय सर्वांना.